हरिओम. योगाविषयी चिंतन झाल्यावर भगवंतांनी अर्जुनाला पुढं अहंकाराविषयी मार्गदर्शन केलंय. भगवंतांच्या मायेतून अथवा भवसागरातून पार होण्यासाठी अहंकाराचा दगड जर पाठीवर बांधला तर बुडणं अपरिहार्यच. पण अहंकार रहित होऊन आतून पोकळ असा नम्रतेचा भोपळा जर बांधला तर मात्र तरुण जाणं शक्य आहे. भूतबाधा झालेली व्यक्ती ज्याप्रमाणे बाष्कळ बडबड करत असते त्याप्रमाणे अहंकार नावाचं भूत संचारल्यावर व्यक्तीला आत्मबोधाचा किंवा देवाचा विसर पडतो. माऊली म्हणतात, जे बहुता एक अवांतरू अहंकाराचा भूत संचारू, जाहला म्हणून विसरू आत्मबोधाचा. इंद्रियरूपी ग्रामाच्या राजपथावर अशी व्यक्ती मी आणि माझं या बडबडीत अनेक प्रकारच्या विकारांचे समुदाय गोळा करती. मग दुःखाच्या कितीही घावांनी त्याच्यावर आघात केले तरी त्याची त्याला समज येत नाही, इतका तो अहंकाराने ग्रासलेला असतो. कर्तव्य भावनेनी अथवा निसर्गाने दिलेल्या स्वभावाप्रमाणे आप्तेष्टांवर प्रेम केलंच पाहिजे, पण तो अंतिम आधार वाटता कामा नये. लहान मूल जसं काका, मामा, आजी इत्यादी नातेवाईकांच्या कडेवर थोडंसं रमतं, पण आईवर सर्वस्वी अवलंबून असल्यामुळं त्याला थोड्याच वेळात पुन्हा आईची तीव्र आठवण येऊन आईजवळ जायला धडपडतं. त्याप्रमाणे साधकाचे भगवंताशी नातं असावं. पण प्रत्यक्षात काय होतं की संसार, प्रपंच, पैसा, मोह, ममता, आसक्ती याचा विळखा एवढा घट्ट असतो की तो विळखा असून आपण त्यात मायेने अडकलो आहोत हेच जाणवत नाही. जीवन हादरून सोडणारी संकट येऊन गेली तरीसुद्धा संसाराचं खरं स्वरूप जाणून मुक्त होण्याची इच्छा होत नाही, किंबहुना बद्धतेची जाणीव होत नाही. अशा प्रकारे अहंकार रूपी सापानं जीवाला आवळलेलं असतं. रस्त्यावर भविष्य सांगणाऱ्या लोकांसोबत एक पोपटाचा पिंजरा असतो. ज्योतिषाने तो उघडला की त्यातील पोपट हळूच बाहेर येतो आणि एखादा कागद चोचेत उचलून त्या ज्योतिषाच्या हाती देतो आणि पटकन घाईघाईनी पुन्हा पिंजऱ्यात जातो. पिंजऱ्यातील बद्ध जीवन ही त्याची सहज प्रकृती होऊन जाते. पिंजऱ्यातून बाहेर येताच क्षणी आपण मुक्त आहोत, उडू शकतो, स्वच्छंदपणे आनंदात विहार करू शकतो ही जाणीवसुद्धा तो पोपट विसरलेला असतो. मालकाने दिलेल्या 4 डाळिंबाच्या दाण्यावरती तो आनंदाने मिटक्या मारत पिंजऱ्यातच अडकून बसण्यात आनंद मानतो. अगदी याच दृष्टांताप्रमाणे सामान्य जीव हा संसारात बद्ध झालेला असतो. याउलट भगवंताच्या अस्तित्वाविषयी जो जाणीवपूर्वक सतर्क असतो त्याला भगवत भक्तीपासून एका भगवंताच्या शिवाय अन्य कुणाचाही लाभ नको असतो. तो केवळ आणि केवळ भगवंताच्या प्रेमाला, कृपेला पात्र व्हावं म्हणून अकारण भक्ती करत असतो. भगवंत आपल्याला न मागताच सगळं देतात, आपल्यासाठी त्यांना कष्ट पडतात या जाणीवेनी तो कृतज्ञ असल्यामुळं त्याची भक्ती अनन्यतेनी, तीव्रतेनी होते. यावर माऊली म्हणतात, तैसे ईश्वरा वाचुनी काही, जिथे आणिक लाणी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. एका भगवंताशिवाय मला आणखी कशाचाही आश्रय नको. तो जसे ठेवेल त्यातच माझं कल्याण आहे, सुख आहे असं जो मानतो अशा भक्ताला ज्ञानी भक्त म्हणतात. असाच भक्त भगवंताला अधिक प्रिय होत जातो. तया ते माता मी मुकुट करी असं भगवंत म्हणतात. या पाठीशी सर्वात प्रमुख कारण म्हणजे असा भक्त अहंकार सोडून पूर्णपणे ईश्वराप्रती शरणागत झालेला असतो. हेच माऊलींच्या 7व्या अध्यायाचं रहस्य आहे. रामकृष्ण हरी.